करतात आणि मग पूजा करतात. पहिलं यज्ञामध्ये गायी मारल्या आणि खाल्ल्या आणि आता गोमाता की जय म्हणतात. बुद्धाला विरोध केला आणि मग अवतार मानलं. रामाला विरोध केला, परशुरामाने विरोध केला रामाला आणि आता जयराम श्रीराम म्हणून लागलेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, एकही पंडित महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही आणि आता जय शिवाजी म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा किती छळ केला ते तुम्हाला माहिती आहे आणि आता बाबासाहेबांची पूजा करायला लागतं शंकराचार्यापासून. हे ओळखा तुम्ही, हे कारस्थान कोणतं आहे. या शेतकरी कष्टकरी कुणबी तेलीमाळी बौद्ध मुस्लिम या बहुजन समाजाला गाडण्याचं हे कारस्थान आहे. यांच्या या अंधश्रद्धांमध्ये आणि देवधर्माच्या मायाजाळात तुम्ही येऊ नका, लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांचं असं एक धोरण नव्हतं आणि त्यासाठी हे लक्षात ठेवा की बुद्धांनी शिवाजी महाराजांनी नंतर हा समाज वर उचलण्यासाठी लढा दिला. शिवाजी महाराजांनंतर इंग्रज आले. इंग्रजांनी सुद्धा आपण दिसलो नसतो, हे शिकलेली मुलं दिसतात आपली. इंग्रज आले नसते तर दिसलो नसतो, कारण शिक्षणाचा अधिकार जो होता तो फक्त ब्राह्मणांना होता. ब्राह्मणांच्या स्त्रियांना सुद्धा शिक्षणाचा अधिकार नव्हता. ब्राह्मणांच्या स्त्रियांना महात्मा फुले शिकायला लागले तर त्यांच्याच कुलकर्णी नावाच्या ब्राह्मणांनी त्यांच्या बापाकडे कंप्लेंट केली, म्हणे मुलगा बिघडतो, धर्म बुडतो. बापानी महात्मा फुलेंना कॉलेजमधून शाळेमधून काढलं आणि एका मुस्लिम आणि एका ख्रिश्चन विद्वानांच्या आग्रहामुळे पुन्हा टाकलं. म्हणून महात्मा फुले दिसले. हे लक्षात ठेवा. शिक्षण तुम्हाला घेऊ द्यायचं नाही आणि शिक्षणही घेतलं तर ती सुविद्या नसेल, ती कुविद्या असेल. कुविद्या कशी तर ती अंधश्रद्धेच्या गटारामध्ये मलिन झालेली अशी विद्या. अंधश्रद्धा कशी, एक डॉक्टर माझी वहिनी रस्त्यात भेटली, चांगली प्रोफेसर आहे, मोठ्या पदावर, आणि नवरा बायको आम्ही जात होतो. नवरा बायको मला मुद्दाम म्हणते, देशमुख साहेब मी देवळातून आले, मुद्दाम सांगते देवळातून आले. मी म्हटलं वहिनी देवाला काय मागितलं? हेच मागितलं ना, हे देवा माझा दवाखाना चांगला चालू दे. आणि दवाखाना चांगला चालन केव्हा? जास्तीत जास्त लोक बिमार पडले तेव्हा. हेच मागितलं का? आणि देवानी लोकांना बिमारच पाडलं नाही तर दवाखाना चालेल का? तू तर असं म्हटलं पाहिजे की हे देवा हा बिमार पडला ना, तू कसा